श्री स्वामी समर्थ. चला आज आपण मटकीची उसळ बनवणार आहे. त्याच्यासाठी आता आपण इथं हळद मीठ टाकून उकडलेली मटकी घेतलेली आहे. इथं कोथिंबीर घेतलेली आहे. इथं 4-5 मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. इथं कढीपत्ता घेतलेला आहे. इथं कांदा घेतलेला आहे. इथं शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत. तर आता आपण तळायला टाकताना जिरे मोहरी टाकणार आहे. हो का, इथं आपण कढई ठेवून घेतलेली आहे. तेल टाकलेलं आहे 2 चमचे. तर आता कांदा तळून घेऊया आपण आधी. कांदा तळणार नाही ना परत टाकल्यावर. आता आपण कांदा तळायला टाकलेला आहे. आता आपण मिरची टाकूया तळायला. आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ तळायला. शेंगदाणे असे चांगले खरपूस तळून घ्यायचे, म्हणजे उसळमध्ये छान अशी चव येते शेंगदाणे खाताना. पण आता आपण चांगले शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत. आता आपण मटकी टाकूया, जिरे टाकूया. आता आपण मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरे मोहरी तडतडायला लागलेले आहे. तर आता कढीपत्ता टाकून घेऊया. असे एकजीव करून घेऊया. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण थोडी हळद टाकून घेऊया. पहिले हळद टाकलेली आहे, थोडीच टाकून घेऊया आपण. आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया. आपण थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये उकडायला मीठ टाकलेलं होतं. त्या सारणला लागण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता सगळं एकजीव करूया आणि ह्याच्यामध्ये मटकी घालून घेऊया. आपल्याला मटकीची उसळ करायची आहे. आपण ही नुसतीही खाऊ शकतो आणि चपाती भाकरीसोबतही खाऊ शकतो. तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही माझ्या मैत्रिणींनो खाऊ शकता. आता एकदम हिला सुक्की फ्राय बनवायची. आपण थोडा चाट मसाला टाकून घेऊया, म्हणजे छान अशी चव येते. आता आपण चाट मसाला थोडा टाकून घेतलेला आहे. ते एकजीव करू. थोडा आता आपण लिंबू टाकून घेऊया, हे काय अर्ध. आता असं आंबूस छान वाटतं ना. आणि शेवटमध्ये लिंबू टाकायचं, आधी नाही टाकायचं. आणि हो का, असे हलवायचे, एकदम छान असे होते. आणि बघा माझ्या मैत्रिणींनो, अशी मोकळी फटफटी झालेली आहे. तुम्ही नाश्त्यासोबत नाश्ता म्हणूनही खाऊ शकतात आणि असं जेवणासोबतही खाऊ शकतात. तर माझे मटकीची उसळ कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि फॉलो पण करा.